भिवंडीतील अल्पवयीन शोएब रशीद शेख या 16 वर्षीय मुलाच्या 2020 मधील अपहरण व खून प्रकरणाचा थरकाप उडविणारा तपास उघडकीस आलाय। 5 वर्षापूर्वी हरविलेला शोएब एका मशिदीत लपून ठेवलेल्या नराधम मौलानानेच ठार केल्याची धक्कादायक कबुली दिली आहे। ठाणे गुन्हे शाखेच्या मालमत्ता कक्षाने केलेल्या अचूक तपासामुळे हा गुन्हा उघडकीस आला असून आरोपी मौलानास उत्तराखंडच्या रुडकी येथून अटक करण्यात आली आहे। 11/2020 रोजी भिवंडी शहर पोलीस स्टेशन येथे शोएब रशीद शेख वय वर्ष 16 याचा अपहरण किंवा त्याला फूस लावून पळवून नेल्याबद्दल गुन्हा दाखल झाला होता। त्या अनुषंगाने गुन्हे शाखेच्या प्रॉपर्टी सेलचे इंचार्ज PI गोरख घारगे आणि त्यांचे इतर अधिकारी मलिक आणि ज्यांची इन्फॉर्मेशन होती, माहिती होती, ते पोलीस नायक सचिन कोळी आणि त्यांच्या टीमने सदर गुन्ह्याचा सखोल तपास केला। त्या गुन्ह्यामध्ये असं निष्पन्न झालं की शोएब शेख यांचा मर्डर झालेला आहे, खून झालेला आहे। त्यामध्ये गुलाब रब्बानी शेख याला आपण उत्तराखंड येथून ताब्यात घेतलेला आहे। त्या अनुषंगाने पुढील अधिकचा आम्ही तपास करीत आहोत। त्याचबरोबर या आरोपीवर 23/2023 असा एक बलात्काराचा विथ पॉक्सो अनैसर्गिक संबंधाच्या अनुषंगाने देखील एक गुन्हा दाखल आहे। त्याचा देखील तपास प्रॉपर्टी सेलचे अधिकारी करत आहेत। आता यामध्ये अधिक तपास केला असता आपल्याला 2020 ला या आरोपीने मैताची जी बॉडी होती, जो मृतदेह होता, तो त्याच्या भाड्याच्या रूम मध्ये फरशीच्या खाली तो पुरून ठेवला होता। त्याच्यामध्ये आपण अधिक तपास केला। त्याच्या शरीराचे काही अवशेष किंवा त्याच्या हाडांचे काही अवशेष आपल्याला तपासामध्ये मिळालेले आहेत। त्याचबरोबर सदरचा आरोपी जो आहे गुलाब रब्बानी शेख याची एका दुसऱ्या मुलासोबत, एका विक्टिम सोबत, पीडितासोबत अनैसर्गिक अनैतिक असे संबंध होते। त्या अनुषंगाने आरोपीला अशी भीती वाटली की आपला हा जो अनैसर्गिक संबंध आहेत किंवा जो काय प्रकार आहे, गैरप्रकार आहे, त्याची माहिती समाजामध्ये किंवा इतर सगळ्यांना समजेल या भीतीपोटी त्याने या मैताचा किंवा या व्यक्तींचा, पीडिताचा खून केला आहे। कारण हा जो मयत आहे शोएब शेख याने त्याला हे अनैसर्गिक कृत्य करताना पाहिलं आहे, असं तपासामध्ये प्राथमिकदृष्ट्या निष्पन्न झालं। चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉनचे बटन दाबा, सोबत शेअर करायला विसरू नका।